माझी शेती शेतकरी प्रतिष्ठानमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे माझी शेतीच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची. बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असेल माझी शेतीच्या वेबसाईटवर कशी नोंदणी करायची. माझी शेतीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर होम स्क्रीनवर नोंदणीचा टॅब आहे. नोंदणीचं बटन आहे. ह्या मिडासच्या डॅशबोर्डमध्ये शेतकऱ्यांना किती नोंदणी आहेत, किती बायर आहेत, किती सेलर आहेत, एक्सपर्ट किती आहेत, ट्रान्सपोर्टर किती आहेत याची माहिती मिळते. ज्यावेळी तुम्ही नोंदणीवर क्लिक करता त्यावेळी ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरीमध्ये तुम्ही नोंदणी करायची आहे, विद्यार्थी असाल तर विद्यार्थीमध्ये इथे सहाही प्रकारे नोंदणी करता येते. आज आपण बघतोय की शेतकऱ्यांची नोंदणी कशी करायची आणि त्याच्यानंतर मंडीचं वेबसाईट कशी पाहायची. शेतकरीवर क्लिक केल्यानंतर इथे मिडास प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे आणि उजव्या खालच्या कोपऱ्यात शेतकरी नोंदणीचा ऑप्शन आहे. शेतकरी नोंदणी याशिवाय तुम्ही इथं तुमचे प्रत्येक शेतकरी आपले वेळोवेळी येणारे प्रश्न आहेत ते या बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात आणि ज्यावेळी नोंदणी कंप्लीट होते त्यावेळी ह्या शेतकऱ्यांना ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रायोरिटी मिळते आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांचे प्रश्न झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले जातात. नोंदणीकृत शेतकरी नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तयार होतो. या फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळतो. ज्यावेळी इथून तुम्हाला नोंदणी असल्याशिवाय मंडी ही वेबसाईट किंवा हे पोर्टल वापरता येत नाही. त्यासाठी आपण मंडीच्या वेबसाईटवर जातोय. आपण उदाहरणादाखल एक टेंटेटिव्ह कोणाचा तरी नंबर टाकून बघूयात. हा आहे तुषार सिंग राजपूत यांचा नंबर. त्यांचा पासवर्ड मी टाकतोय. लॉग इन केल्यानंतर मेन सिस्टीममध्ये आपल्याला 4 टॅब दिसतील. या टॅबमध्ये अवेलेबल क्रॉप कोणते आहेत, त्यानंतर विक्री केल्यानंतर जे पेंडिंग आहेत, व्यापाऱ्याकडून बिल येण्यासाठी पेंडिंग असेल किंवा ज्याचे पट्टी अजून निघलेली नाही ते ह्या टॅबमध्ये दिसतात. आत्तापर्यंत जेवढी खरेदी विक्री झालेली आहे त्या सगळे जे पिकं आहेत त्यांची डिटेल्स या ठिकाणी दिसतात. ही शेतकऱ्यांना त्यासाठी दिलेली आहेत की अंदाज यावा त्यांना की कोणता माल कोणत्या रेटने जातो, ॲव्हरेज रेट काय चालू आहेत, कसे चालू आहेत. याशिवाय पुढचा चौथा मार्केटचा टॅब आहे. यामध्ये तुम्ही तारीख निवड करू शकता चालू दिवसाची किंवा पाठीमागची. रविवारी सुट्टी असते त्यामुळे शक्यतो रविवारचे डेट मिळत नाहीत. त्याच्यानंतर इथे भाजीपाला, फळे, धान्य, मसाला, कांदा, बटाटा या सर्व प्रकारच्या दर आहेत. आपण आता यामध्ये बघूया कांदा बटाट्याचे दर. कांदा बटाट्याचे दर आज शनिवार 17 जानेवारी आजचे दर अवेलेबल झालेले नाहीत. आपण मग कालचे बघूया दर. कालचा दर होता कांद्याचा किमान 700 ते कमाल 2000. हे जे दर आहेत हे पर क्विंटल दर असतात. जर समजा पर क्विंटल दर नसतील तर इथं उल्लेख केलेला असतो. हा पर क्विंटलचा दर आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळी समजा एखादं पीक नोंदणी करायचं असेल, तर यामध्ये मी तुम्हाला नवीन पीक नोंदणी करायसाठी सांगतो. उजव्या बाजूला कोपऱ्यात प्लस चिन्ह आहे, यामध्ये क्लिक केल्यानंतर नोंदणी करू शकता आणि डाव्या बाजूला जे व्हॉट्सअपचं बटन आहे याच्यावरून व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता. पीक नोंदणी करायसाठी समजा उदाहरणार्थ इथं आपण कांदा टाकतोय. व्हरायटी जी आहे तुम्हाला शेतकऱ्यांना प्रत्येकाची वैयक्तिक नोंदणी कोणतं पीक आहे त्याची व्हरायटी काय आहे ती माहिती असते. या शेतकऱ्याची व्हरायटी मला माहीत नाही त्यामुळे मी टाकत नाही. हार्वेस्टिंग डेट शक्यतो शेतकऱ्यांनी 8 दिवस अगोदर आम्हाला कळवावी. त्यामध्ये जर 8 दिवसाच्या अगोदर मिळालं तर आम्हाला नियोजन करणं सोपं जातं. आता हे शेतकरी आपण आजची हार्वेस्टिंग डेट टाकूया. त्यांचं उत्पादन सरासरी आपण गोणी पकडूया. गोणी 200 गोणी निघणार आहेत असं समजू. 200 गोणीचं 10,000 किलो निघेल. फोटो तुम्हाला फोटो URL असेल तर ठीक आहे, यामध्ये ऍड करा, नसेल तर आहे असं ब्लँक सोडून द्या. हे मी क्रॉप सबमिट केलं. क्रॉप सबमिट केल्यानंतर
ह्या ह्या पिकाचे कांदा या पिकाचं क्रॉप तयार होणार आणि ते इथं तुम्हाला सेव्ह झालेल्याचा मेसेज आणि त्याचा CSN नंबर येतो. प्रत्येक पिकाला, प्रत्येक ऑर्डरला CSN नंबर हा युनिक असतो. प्रत्येक पिकाचा जनरेट होतो. या ठिकाणी शेअर हे ऑप्शन येतो. शेअरमध्ये शेतकरी वैयक्तिक किंवा जे कोऑर्डिनेटर आहेत ते हे शेअर बटन दाबून ही माहिती इतर शेतकऱ्यांना, इतर व्यापाऱ्यांना, त्यांच्या माहितीतल्या लोकांना पाठवू शकतात. इथे तुम्हाला WhatsAppला पाठवणार असाल तर WhatsAppला याची लिंक तयार होते. अजून काय माहिती लागली तर इथे हेल्पलाईन दिलेली आहे वरच्या बाजूला. ज्या ठिकाणी तुमचं नाव असतं त्याच्यावर हेल्पलाईन दिलेली आहे. त्या हेल्पलाईनवर तुम्हाला खरेदी विक्रीबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाईल. धन्यवाद.